इथे हा बघा किती मोठ्या कैऱ्या आहेत. तर त्या आंब्यापेक्षा तरी ह्या कैऱ्या थोड्या मोठ्याच आहेत. नाही स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही रानामध्ये चाललो आहे, कशाला ते सांगतो. तर आता आंबे झालेत, तर आंबे काय झालेत नाही पण कैऱ्या झाल्यात, तर त्यासाठी आम्ही जातो आहे. आणि आपल्यासोबत अनुष आहे, काका आहेत आपले. तर अनुषला माहिती आहे कुठे लागले, तर तो आपल्याला घेऊन जातो आहे आता. तर आपण जाऊया आणि काढूया. तर इथं बोंड लागलेत, ही बोंड खातोय काजूची. हे बघा किती मस्त बोंड झालीत काजूची. तर इथं अनुजला कैऱ्या दिसल्या आहेत, इथं झाल्या आहेत बघू शकता. त्या ह्याच्या छोट्या ज्या दुसरीकडे आहे तो अजून मोठा आंबा आहे, त्याच्यावर अजून मोठ्या कैऱ्या आहेत. तर आपण त्याच्यावरती जाऊया. तर आम्ही हातातून पाण्याची बॉटल आणि तिखट मीठ घेतलं आहे. तर ज्या अर्ध्या काढू, त्याच्यातल्या थोड्या आम्ही तिथेच कापून खाऊ. तर आपण जाऊयात. करवंद पण आता मोठी झाली आहेत. आता काही दिवसानं महिन्याभरान पिकतील ते करवंद. तर ते आंब्याचं झाड काय हा खालच्या बाजूला नाही आहे, वरच्या बाजूला. फक्त काकाने आपल्याला आणलं आहे इकडं लागले आहेत काय बघायला. तर ह्या आंब्यावर पण लागले आहेत, तुम्हाला दिसतच असतील बघा. तर आपण आता खाली जाऊया आणि बघूनच जाऊया. खाली पण लागले असले त्या पण माहिती पडतील. नंतर मग आपण डायरेक्ट मध्ये वरच्या आंब्यावरती जायचं, तिकडं मोठ्या लागल्यात कैऱ्या. तर हे काजू झाड ह्या काकांचं आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावर भरपूर काजू लागले आहेत. हे बघा पूर्ण चांगले. आणि ह्याची आता घरात भाजी करणार काजूची. मगापासून पाडतोय, 2 काट्या मारला नाहीत, अजून काय पडले नाही. ती कैरी अजून एक शोधतोय, आता दगडीन मारतोय. आता पण नाही ती पडली. चला ते वरच्या आंब्यावर जाऊया आपण. अडकली ना. आता पडले, आता 2 पडलेत. 2 पडल्यात तुम्हाला दाखवते. ती बघा एक, ही एक, अशा 2 पडल्यात. तर आम्ही आता आलोय, जवळ आलेलो. आता थोड्याच वेळात पोचू तिथे त्या झाडाखाली. आपला अनुष पुढे जातोय कारण त्याला माहिती आहे कुठं आहे तो झाड. बाकी बघू शकता त्याच्या आतमध्ये बाग केलेली आहे पूर्ण. काजूची झाडं आहेत आणि मध्ये मध्ये आंब्याची झाडं आहेत, ते पण कलमाची आहेत. ते काय आपण त्यांना हात नाही लावू शकत. तर आपण आपल्या त्या आंब्याखाली जाऊया आणि तिथे आपण कापून इथून खाऊया कैऱ्या. माकड दिसलंय त्याला, इकडं माकडाला दगड मारतोय. नाही ते तिकडं शेंडीवरती, इथनं दिसणार नाही. तिकडनं तो ओरडतोय. आपल्या काकाने पण इथं काजूची पिशवी भरली नाही. बघा तुम्ही, काजू काढणारे मस्त आता काजूची भाजी करणार घरी गेल्यावर. तर तुम्ही जेवायला या त्यांच्या घरी, काजूची भाजी आहे आज. आणि तर आमच्याकडे 16-17ला आता पालखी आहे. तर तुम्ही या आमच्याकडे पालखीला, रात्री नाचवायला भेटेल. तर तुम्हाला जमलं तर या पालखी नाचवायला आमच्याकडे 16ला. आणि 17ला घरं घेणार, 16ला पण घरं घेणार आणि 17ला पण फक्त रात्री पालखी नाचवायला भेटेल. काट्याने लावावं लागते.
तुला माहिती. तर मला विचारतोय, स्वतः घेऊन आलाय आंब्याखाली आणि आता मला विचारतोय आंबा कुठे आहे. तर त्याला आम्ही पुढं पाठवलेलं त्या आंबा आहे काय बघायला. तर त्याला दिसलाय तो. आता आपण बघूया तिथे उभा आहे. तर मला वाटतंय हा आंबा आहे तो. छोटा आहे, पुढं आहे सांगतोय. मला वाटतं हा आंबा नाही आहे तो, पण ह्याच्यावरती पण मोठे आहेत काय, पण तो कलमाच आहे. 2 आहेत 2. आहे की नाही आतमध्ये? तर 2 आहे सांगतोय. हा एक आहे आणि आतमध्ये एक आहे. तर आपण आता हा आंबाला काय आपण हात नाही लावू शकत, तर आपण त्या आंब्याखालीच जाऊया. नॉन तर आंबा भेटला तो तुम्हाला दाखवतो. हा बघा तो आंबा आणि मोठे आंबे आहेत त्याच्यावरची. अजून एक आहे आतमध्ये. इकडे मला काय दिसत नसेल खालून, तर मला तिथे आतमध्ये जाऊन दाखवतो. कोणती? चढ आधी चढ तर चढायला चालते. हा नसलं तर आतमध्ये जा. इथं कुठेतरी इथं कुठं तरी कसबात आहे. तो एक आहे तू त्याच्यावरती काहीतरी बांधून ठेवलेला आहे. तो नाही. हं? तो नसेल का? हा बाजूचा असला म्हणून काय चढायचं नाही. तर तो आतमध्ये गेलाय आणि हे बघा लागलेत पूर्ण, मोठे आहेत थोडे. हे बघा कोकणी रानमेवा. तर तो आतमध्ये गेलाय आपला अनुष आणि आपले काका इकडे वाट शोधतायत यायला वरती. तर काकानी पाडलेत आता आंबे थोडे मोठे कैरे आहेत, आंबे नाही अजून पाडतायत. तर गरकू थोडी बारकी आहे त्यामुळे तुटेल ती पटकन, म्हणून थोडे सावकाश काढायला लागत आहेत. हे बघा पाडले. बघायला हा बघायला कनेरीचा. तर त्याला अजून एक आंबा माहिती आहे, तर तो आता आपल्याला त्या आंब्यावरती मिळतोय. तर आपण तो पण आंबा बघूया. ह्याच्यावरच्या थोड्याशा छोट्या होत्या कैऱ्या, पण त्या आंब्यावरच्या कदाचित मोठ्या असल्या तर असू शकतात. तर त्यात आपण आता इथे जाऊनच बघायला मिळतील आता छोटे आहेत की मोठे आहेत त्या. हा तर आम्ही इथं आलेलो आहे आणि आता ह्या आंब्यावरच्या त्या आंब्यावरपेक्षा आहेत ना, तर इथं कैऱ्या थोड्या मोठ्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी. त्या बघा, ह्या बघा मोठ्या आहेत त्या आंब्यावरच्या कैऱ्या ह्या. सॉरी. तर आपण आता ह्या आंब्यावरच्या काढूया आणि थोड्या इथं कापूया आणि मग इथेच थोड्या खाव्या कापून. पाण्याची पण बॉटल आहे आणि तिखट मिठाने आणलं इथे, तर आपण खाऊया इथे कापून. आपला अनुष काढतो इथे. हा बघा किती मोठ्या कैऱ्या आहेत. तर त्या आंब्यापेक्षा तरी ह्या कैऱ्या थोड्या मोठ्याच आहेत. तर आता काढूया आणि मस्त कापून खाऊया. आणि भरपूर लागला हा आंबा. अनुष कापतोय. बाटा झाला काय? गजा आला असं. त्याला खाऊन दाखवा आता तिखट मिठात चांगले आंबट आहे की नाही. आंबट लागतच नाही. आंबटच नाही आंबा. आंबट नाही म्हणतो. आता आपण खाऊन बघूया.
आंबट नाही का? अच्छा आंबट आहे. मसाला बघा किती लावला नाही. तर खूप छान लागते कोकणी रानमेवा. तिखट जन्मच आहे. मूर्ती काढतो. तर आम्ही आता निघालोय घरी. काय काय कैऱ्या थोड्या आंबट पण होत्या, गोड पण होत्या. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.